कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। Hey guy. अहो काय झालं? इतके दमलेले का दिसताय तुम्ही? बरं वाटत नाही का तुम्हाला? उन्हाचा त्रास झाला ग, भयंकर ऊन आहे बाहेर। उन्हाचा? हो ना। तुम्ही वर्कशॉप वर नव्हता? होतो वर्कशॉपवरच, पण आज नेमकं बाहेरचं काम जास्त होतं ना, म्हणून जरा। एवढ्या उन्हाची बाहेरची कामं नाही घ्यायची हो, नाही करणार म्हणायच। आणि मला कळत नाही तुमच्या कामावरची माणसं एवढ्या सिनियर माणसाला असं उन्हाचं बाहेर काम करायला पाठवतात। ठीक आहे, एवढं अगदी काही ठीक आहे। माफ करा, त्यामुळे तुम्ही आत्ता कामावरून आलाय आणि माझी आपली कुरकुर सुरू झाली। बरं मी काय म्हणते, तुम्ही जरा पडता का, मी डोकं दाबून देते। लक्ष्मी आत्ता नको, खरं तर रात्री वाटलं तर सांगतो। हा मग आता चहा नका घेऊ, हा छान सरबत करते। चाल, लिंबू सरबत ठीक आहे। काय ग लक्ष्मी, काही बोलायचंय का तुला, काही सांगायचंय का? मग काय अशी नुसती उभी काय तू, सांग ना, बोल काय बोलायचंय तुला? ते ना आज ओ हे काय? हे बिल्ला आहे, बिल्ला रिक्षाचा बिल्ला बिल्ला आहे। तेच म्हणते, तुमच्याकडे कसा? सदाचा आहे आपला, सदा ग भाऊजी? हा, अचानक मला भेटला रस्त्यात, म्हणाला अरे निवास किती दिवसांनी भेटतोय, जरा मस्त चहा मारूया। तर चहा पितो आम्ही दोघं, आणि काय झालं, गप्पा मारता मारता नेमका सदाचा बिल्ला पडला खाली असा। आता खाली पडला म्हणून मी उचलून त्याला द्यायला गेलो, तर माझा हात त्याच्या ग्लासला लागला आणि सगळा चहा सांडला ना ग त्याच्या हातावर। आमचा गरमागरम चहा हात भाजला ना त्याचा। आणि मग मी म्हटलं नाही, पहिल्यांदा आधी तू हे पाण्याखाली धर हात, आणि त्याने पाण्याखाली धरला त्याचा, आणि त्या गडबडीत हा बिल्ला बहुतेक राहिला माझ्याकडेच। त्यांना लागेल ना तो बिल्ला? हा देईन ना त्याला, उद्या फोन करून देऊन टाकीन त्याला। हो, पण नशीब त्यांचा हात फार भाजला नाही हे बरं। नाही, लगेच मी म्हटलं ना पाण्याखाली धरा, त्यामुळे भाजला नाही फार। बरं मी सरबत करते, तुम्ही जरा आवरून घ्या। हा, रुमाल धुवायला टाकते। हा हो हो चालेल। लक्ष्मी, तुझ्याशी खोटं बोलून बोलून मी आता खोटं बोलण्यात तरबेज होत चाललोय का? मला माहिती आहे मी फार मोठी चूक करतोय, मला माफ कर। घ्या। अहो सरबत काय झालं, एवढा कसला विचार करताय? लक्ष्मी मला सांग, आपल्याकडे वाळ्याची टोपी असेल का ग? असेल बोट, कोणासाठी? हे सदा करतात ग, सदा विचारा ग, इतकं ऊन आहे बाहेर, दिवसभर रिक्षा चालवतो ना तो, उन्हाचा त्याला त्रास होत असेल सदाला, म्हटलं आपल्याकडे असेल तर त्याला देऊया म्हणून विचारलं। सदा करता? किती विचार करता तुम्ही दुसऱ्यांचा? असेलच आपल्याकडे, मी शोधून काढते। लक्ष्मी तू मगाशी काहीतरी सांगणार होतीस ना, काय सांगायचं होतं? सांगते नंतर निवांत, गरम गरम पोळ्या करते, जेवून घ्या, मग निवांत बोलू। मला सांग, काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? काहीतरी चांगलंच आहे। लक्ष्मी, हे लक्ष्मी, लक्ष्मी,
अहो मी बाहेर आहे. लक्ष्मी अशी एकटीच झोपाळ्यावर का बसली असेल? ती अशी तेव्हाच बसते जेव्हा तिच्या मनात विचारांचं काहूर माजलेलं असतं. आणि त्यात आज तर तिने तो बिल्ला बघितला. त्याचाच विचार करत नसेल ना? लक्ष्मी, काही झालंय का? काय चाललंय नक्की तुझ्या डोक्यात? जरा बसता, थोडं बोलायचं होतं. हा, बसतो ना. काय? अहो आज ना थोडं मोकळं मोकळं वाटतंय मला. म्हणजे गेला काही काळ ना माझ्या मनाला एक चिंता खात होती, पण आज मी खुश आहे. असं का बोलतेस तू? काय झालंय नक्की? आज आम्ही गाडी पाटलांकडे गेलो होतो ना, सिंचनाच्या माहेरी. हो. तिथे गेला असताना ना ते काय घडलं? लक्ष्मी, अगं एवढं सगळं झालं तिकडे आणि तरीही तू... खुश कशी काय असंच विचारायचंय ना तुम्हाला? कारण जे घडलं त्यातून काय अर्थ लावायचा ना तो मला अगदी कळला बघा. म्हणजे? अहो म्हणजे आपल्या भावनाच्या नशिबी सौभाग्य आहे हाच संकेत दिला देवीने. लक्ष्मी, मान्य आहे तसं झालं, पण तुम्हाला वाटतंय मी काहीतरी वेड्यासारखा विचार करते, हो की नाही? पण मला सांगा, ते कुंकू आपल्या भावनाच्याच कपाळी का बरं लागलं? बरोबर की नाही? हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल की मी वेड्यासारखा विचार करते, पण आपल्या कुटुंबाच्या बाबतीत ना देव मला कायम संकेत देत असतो. खरंच बघा, आता ज्या दिवशी तुमचा अपघात झाला ना त्या दिवशी सकाळपासून माझं मन मला सांगत होतं काहीतरी अघटित घडणार आहे, अशुभ घडणार आहे. सकाळपासून अशी धाकधूक होती, पण मी आपला विचार करत होते की काही नाही, उगीच आपलं मला वाटतंय. आणि तुमचा अपघात झाला आणि आज जे घडलं ना, देवी मला संकेतच देत होती की तू आता काळजी करू नकोस. भावनाचं लग्न होणार, तिच्या भाळी कुंकू लागणार. तुम्हाला वाटते मी वेड्यासारखा विचार करते, पण मला खात्री आहे असंच होणार. लक्ष्मी, तुला वाटतंय ना, मग तसंच होणार. बघ, लवकरच आपल्या भावनाला एक छान मुलगा मिळणार. हो ना? बघा, तुमच्या तोंडून हेच ऐकायचं होतं मला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.